नमस्कार. आज हा या वर्षीचा म्हणजे 2026 मधला हा बऱ्यापैकी असा पाऊस आज पडलेला आहे. याच्या अगोदर 2 वेळा पूर आला होता, पण ह्याच्यापेक्षा खूप कमी होता. आज हा बऱ्यापैकी आला, म्हणजे हा काही फार मोठा पूर नव्हे. दरवर्षी याच्यापेक्षा अधिक मोठा, अर्थात इथे ह्या पायरी ह्या आता मी चालतो इथून पाणी जातं असा पाऊस पडतो किंवा ह्याच्या थोडा खालोखाल पडतो. पण दर वर्षातून साधारणपणे एखाद्या वेळेस हा आत्ता मी उभा आहे तिथून पाणी जात असतं. पण आज मात्र पण अजून इतका मोठा पाऊस काही आत्ता पडलेला नाही. पण आज हे पाणी बऱ्यापैकी सर्वात जास्त पाणी आज आलं आहे या 2026 मध्ये. तरी या वेळेला अजून इथे पाणी आलेलं नाही आहे. पण त्यातल्या त्यात मोठा पाऊस हा ह्या वर्षीचा आहे. अजूनही मोठा पाऊस पडून ही जी वाट आहे त्याच्यावरून इथून आपण जाऊ शकत नाही, इतकं पाणी येतं. पण आत्ता किंवा ह्या वर्षी अजून काही तसं आलेलं नाही आहे. सगळीकडे हिरवळ झालेली आहे, हिरवं गार. या ठिकाणी आता नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. होय काय? हा, म्हणून पाणी खाली झालंय. बरोबर. हो होय. मग आता रिक्षा इथे उभी केलीत, काय इलाज नाही. एवढं काय याच्यातनं रिक्षात न्यायची म्हणजे डेंजर आहे. आणि इथे जरा पाणी जास्त, बाकी पुलावर कमी आहे, पण हे इथे जास्त आहे. ही तिकडे एक मोटरसायकल उभी आहे पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत. फणस कुठं आणला? होय का? हा. वडावर पाणी कशी जाणार ना? काय ना होणार. पाणी ह्या बाजूला जात आहे, ती गेली तरी इकडे जाईल. वडाला जाऊन आलीस की काय? होय काय? आज वड पौर्णिमा. हा पूल आता ह्या वर्षी प्रस्तावित आहे. त्याच्यासाठी हे साहित्य सुद्धा येऊन पडलेलं आहे, खडी, रेती वगैरे. आता कधी होतो, ह्या वर्षी होईल असं म्हणतात. तोपर्यंत लोकांची अशी तारांबळ आणि थोडंसं धोकादायक आहे. पण अशा पाण्यामधून जाण्यासुद्धा एक साहसपूर्ण प्रवास असतो आणि त्याची मजा घ्यायला हरकत नाही. तो स्कूटरवाला मागे गेला आता. त्यांनी बघितलं एवढ्यात काय जायला नको, अजून अर्धा तास तरी थांबावं लागेल, तेव्हा पाणी कमी होईल. आणि तो मागे गेला.
तरी पण ह्या स्कूटरवाल्याने आपली स्कूटर पाण्यातून काढले. स्कूटर नाही, मोटरसायकल. तसं काही फार पाणी नव्हतं. मगाशी ती स्कूटरसुद्धा येऊ शकली असती. त्याने थोडंसं धाडस करायला हवं होतं. आता आपण नदीच्या वरच्या भागाकडे परत चाललो आहोत. ही अशी झाडी बघितल्यानंतर काय झाडी काय डोंगर हे आठवतं. हा आमचा नदीच्या कडेने जाणारा मार्ग म्हणजे अर्थात पायवाट. या ठिकाणी सुद्धा पाणी येतं. हे सगळं भरलेलं असतं. इथून ह्या रस्त्यावरून जाऊ शकत नाही, इतकं पाणी असतं. हे वर्षातून साधारण एकदा तरी इतपत पाणी येत असतं. एवढ्या पाण्याला काही घाबरण्याचं कारण नाही. आमचं चक्रदेवांचं वास्तव्य ह्या बाजूला, म्हणजे हे जे घर दिसतं मगाशी आपण बघितलं ते ह्या ठिकाणी आज साधारणपणे माझ्या अंदाजाने 300 वर्ष वास्तव्य आहे. पण अद्यापपर्यंत काही असं धोकादायक झालेलं नाही. 300 वर्षात असं झालेलं नाही कधी धोकादायक. त्याच्यामुळे आम्ही इथे बिनधास्त राहतोय. लोकांना थोडीशी धास्ती वाटते की इथे कसे राहतात, इतकं पाणी येतं. पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही. फक्त एक भीती असते की काही अचानक आजारपण निर्माण झालं आणि पाणी आलेलं असेल, डॉक्टरांकडे जायचं असेल, तर त्याला कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. साधारण पाऊस थांबल्यानंतर मात्र 1 तासामध्ये ह्या वाटेवरचं पाणी कमी होतं आणि ह्या वाटेने आम्ही घराबाहेर गावात जाऊ शकतो. हे असं पाणी, त्याला आम्ही खोताची कोंड म्हणतो. कारण इथे पलीकडे खोतांचं घर आहे, म्हणून त्याला त्यांच्या घरासमोर ही कोंड येते म्हणून खोताची कोंड असं आम्ही स्थानिक बोलीभाषेत म्हणतो. लहानपणी शाळेत आम्ही खूप इथे इतकं बांधाच्या अगदी लेवलने पाणी जात असलं तरीसुद्धा आम्ही इथून शाळेत एकटे जात येत होतो. आम्हाला कोणी बघायला किंवा सोडायला आणायला असं काही कोणी येत नव्हतं. त्यावेळेला आम्ही बिनधास्त जात होतो आणि कोणालाच काही वाटत नव्हतं. खूपच जंगल झाडी झालेली आहे. यावर्षी पाऊस पडून आता 7 जूनला काहीतरी चांगला पाऊस पडला आमच्याकडे बऱ्यापैकी, किंवा सुरुवात झाली. तिथपासून आता जवळजवळ पाऊण महिना म्हणायला हरकत नाही पाऊस पडतोय. त्याच्यामुळे खूप हे वाढलेलं आहे. तर अशी ही मजा किती वेळ बघत राहावी अशी असते. पाणी कसं वाहत जातं आणि त्याचा आनंद आम्ही घेऊ शकतो. तर अशा ह्या अडधुंडी वाटा म्हणायला हरकत नाही. गाणं आठवतं, वर पाहून देखणा दिलीस कोकणा, कशी ग पाडलीस मला फशी. कोकणच्या ह्या अडधुंडी वाटा,
रस्त्याने आई मी चालू कशी, असं एक जुनं गाणं मला आठवतं. एवढंच अर्थात एवढंच येतं मला. पूर्ण गाणं किंवा त्याच्या पुढचं कडवं मला येत नाही आहे. पण ते ह्या ठिकाणी केव्हा केव्हा आठवतं. अशा वाटा अडचणीच्या बघितल्यानंतर, अर्थात ही आमची खूप चांगली वाट आहे. ही याच्यात काहीच अडचण नाही आहे. पण ह्याहीपेक्षा अडचणीच्या वाटा असतात. सड्यावर जाताना वगैरे, उंचावर डोंगरावर जाताना वाटेतल्या ज्या पूर्वीच्या पायवाटा आहेत त्या मात्र खरोखरच अडधुंडी वाटा आहेत. इथे झाडाची फांदी मोडून वाकून नदीत पडले, त्याच्या खालीच एक माड पडलेला आहे, तोही नदीत आलेला आहे. आणि त्या झाडीच्या खाली तो माड दबलाय आणि स्थिर राहिलाय.